हॅलो फ्रेंड्स, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या छानशा व्हिडिओमध्ये। आज आहे रामनवमी आणि रामनवमीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। तर आज आहे संडे आणि मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक छोटासा व्लॉग, डेली रुटीन। दिवसभरात काय काय होते बघूया। चला मग व्लॉग कंटिन्यू पहा आणि एक लाईक नक्की करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। चला मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आज खूप काय काय काम आहे, चला मी तुमच्यासोबत शेअर करते। तर सगळ्यात आधी रामाचं दर्शन घ्या। आमच्या इथे गावामध्ये रामाचं मंदिर आहे, तर मी आणि आमच्या वहिनी गेलेलो होतो दर्शनाला। तर तुम्हीसुद्धा दर्शन घ्या नक्की रामनवमीचं। तर खूप छान पूजा केलेली आहे आणि खूप छान म्हणजे त्यांनी नुकतंच घर बांधलेलं आहे, त्यामुळे खूप छान प्रसन्न असं वाटते। आणि हा त्यांचा हॉल आहे, हॉलमध्ये मंदिर आहे। तर आज केकचीसुद्धा ऑर्डर होती, तर डोरेमॉनचा केक करायचा होता। तर इथे फिनिशिंग वगैरे मी करून घेतलेलं आहे आणि सकाळी उपवास असल्यामुळे स्वयंपाक नव्हता, खिचडी वगैरे करायची होती, त्यामुळे मग सकाळी हा केक केला, कारण आज संध्याकाळी द्यायचा होता रविवारी। तर एक पालकच आहेत माझ्या क्लासमध्ये, त्यांची मुलगी आहे, तिच्या छोट्या बहिणीचा बर्थडे। तर डोरेमॉनचा केक हा हाफ KGचा आहे। तर बघा कसा झालेला आहे, तुम्हाला पूर्ण मी फिनिशिंग झाल्यावरती म्हणजे पूर्ण टचअप झाल्यावरती दाखवतेच। तर म्हणलं थोडंसं आपण शूट घेऊया केक करतानाचं। तर इथे छान बघा फिनिशिंग हे आलेलं आहे आणि वरती डिझाईन हे मी करून घेतलेली आहे। आता म्हणलं खायचं होतं, म्हणजे खिचडी वगैरे फराळ करायचा होता, त्यामुळे राहिलेलं काम मी नंतर करेन असं ठरवलं। आणि इथे अशा प्रकारे खाली डिझाईन करून घेतलेला। डोरेमॉन म्हणल्यावरती त्याला ब्ल्यूच कलर लागतो। तर इथे अशा प्रकारे हा डोरेमॉन फेस हाफ KGचा तयार आहे। आणि आपले घरगुती केक छान असतात, महत्त्वाचं म्हणजे फ्रेश असतात, शिळे नसतात अजिबात। अगदी तुम्ही आज ऑर्डर दिली तर तुम्हाला आजच भेटते, अगदी 2 तासात म्हटलं तरी फ्रेश केक भेटतो। तर कसं झाले डिझाईन नक्की मला सांगा, याच्या आधीसुद्धा मी शेअर केलेले आहेत। तर म्हणलं चला आता ब्लॉग बनवते तर शेअर करूया। खरं तर घरगुती केकच परवडतात, म्हणजे वजनानेही जास्त असतात आणि आपण काही काटकसर वगैरे तशी करत नाही, कारण ओळखीचेच लोकांना आपल्याला द्यायचं असतं। तर बघा इथे असा पसारा असतो, तरी हा हाफ KGचा केक आहे फक्त, त्यामुळे एवढा तरी पसारा आहे। जास्त केक असला ना तर ह्याच्यापेक्षा जास्त पसारा असतो। तर इथे मी आता केक पॅक करत आहे, कारण 6 वाजता न्यायला येणार होते आणि मला बाजारात पण जायचं होतं। तर मी म्हणलं आले न्यायला तर आपलं केक पॅक करून ठेवूया। तर कसं झालं आहे मला नक्की सांगा। आणि बघा हे पूर्ण असं कलरिंग मी याला दिलेलं आहे आणि फिनिशिंग कसं आलेलं आहे हे सुद्धा मला कमेंट करून तुम्ही सांगू शकता। तर इथे मी अशा प्रकारे केक पॅक करत आहे आणि टॅग कोणता द्यावा, काय चालेलं, कार्टूनचा द्यावा का काय। तर मिकी माऊसचं चित्र असणारे टॅग मी दिला। वरती ठेवू शकत नव्हते, कारण हाईट जास्त झालेली होती केकला, त्यामुळे मी सोबत दिला, जसं आपण सुरी देतो त्यासोबत टॅग पण दिला, बर्थडे टॅग। तर त्यांना लावा म्हणून सांगितलं। तर कसं झालं आहे नक्की सांगा मला। आणि संध्याकाळी मग काय इथे वरीचे तांदूळ आणि शेंगदाण्याच्या कुटाची आमटी असा बेत होता। आणि अजून काय करायचं, तर शेंगदाण्याचे लाडू केलेलेच होते आणि बाजारातून येताना केळी वगैरे आणलेली होती। तर अजून मुलांना आता एकादशी दुप्पट खाशी असं म्हणतात, ते काय खोट्या नाही खरंच, म्हणजे उपवास असला ना की असं काहीतरी वेगळं वेगळं असं छान खावं असं वाटतं। तर आमटी बघा इथे, नंतर थोड्या वेळाने ह्याला छान असा तवंग येतो। तर मिरची पावडर घातलेली आहे आणि मुलांनी थोड्या वेळाने बघा हे आणलं, फराळी चिवडा पाहिजे होता पण तो नाही मिळाला, मग प्रत्येकाला असं हे पॅकेट आणलं 5-5 रुपयाचं वेफर्सचं। तर ही म्हणजे ना नुसती हवाच आहे 5 रुपयाला, तुम्ही इथे आत बघू शकता, मोजून 8 का 9च वेफर्स आहेत, बाकी सगळी हवाच आहे। म्हणजे अर्धं पॅकेट रिकामच असतं, त्यात सगळी हवाच भरलेली असते। 5 रुपयाला हवा आपण विकत आणली असं म्हणू शकतो। आणि चघळायला फक्त हे 4-5 चिप्स। तर खरंच म्हणजे एक बिझनेसमॅनच एक हे करू शकतो की कसं म्हणजे काटकसर हे करायची, आपल्याला काही ते जमत नाही तसं। म्हणजे एखाद्याला द्यायचं असेल तर आपण असं म्हणजे विचार करत नाही एवढा, पण असो। तर इथे बघा कसं मस्त खात खात आस्वाद घ्यायचा चाललेला आहे। क्रिकेट, थोडी सिरियल असं चाललेलं असतं आमच्यात रोजच, आणि पेपर सुरू आहेत। तर खात आहेत, त्यामुळे मग थोड्या वेळ TV वगैरे बघत आहेत, नाही तर मग अभ्यास वगैरे चाललेला असतो। आता संध्याकाळचा स्वयंपाक तर नव्हता, पण तरीसुद्धा पसारा बघा किती पडलेला आहे। तर हे काय आपलं काम चुकत नाही,
स्वयंपाक असो नसो, थोडंसं करू जास्त करू तरीसुद्धा हे सगळं आपल्याला गृहिणींना करावंच लागतं. आणि जर जॉब करून हे करायचं म्हणलं मग तर काय खरंच नाही. तर इथे माझं चाललेलं आहे आवरायचं. आणि हो फ्रेंड्स, मी जो माझ्या सातारच्या माहेरच्या घराचा व्हिडिओ टाकलेला होता ना, तर त्यालासुद्धा तुम्ही छान रिस्पॉन्स दिला. आणि तर त्याचं काम सुरू झालेलं आहे. म्हणजे आपलं जे जुनं घर होतं ते पाडलेलं आहे, म्हणजे पूर्ण आता प्लेन अजून करायचं आहे. पण मागच्या आठवड्यापासून काम सुरू झालेलं आहे आणि मी खूप खुश आहे. आणि लवकरच त्या घराचं काम पूर्ण होईल, ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. त्यामुळे कनेक्टेड राहा. तुम्हालासुद्धा बघायला भेटेल की म्हणजे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर नक्की आपले व्हिडिओज पाहत राहा. मी आता रोज व्लॉग टाकायचा प्रयत्न करतच आहे. तर नक्की तुम्ही सपोर्ट कराल अशी आशा आहे मला. आणि व्हिडिओला लाईक करा. लाईक करायला म्हणजे एकदम फ्री असतं ते. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबसुद्धा फ्री असतं. जसं आपण इंस्टाला वगैरे फॉलो करतो ना एखाद्याला, तर तसंच किंवा व्हॉट्सअपला आपण आता स्टेटसला एखाद्याला व्हिडिओला ह्याला फोटोला वगैरे लाईक करतात, त्याला काय पैसे लागतात का? नाही. तसंच यूट्यूबचंसुद्धा आहे. सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला अजिबात पैसे वगैरे लागत नाहीत. फक्त तुमचा सपोर्ट महत्त्वाचा असतो एका यूट्यूबरला. तरच त्यातून प्रेरणा मिळते आणि अजून नवीन नवीन छान व्हिडिओज बनवण्याची म्हणजे प्रेरणा मिळते आणि उत्साह पण येतो मग. तर अशा प्रकारे नक्की लाईक करा व्हिडिओला. कारण तुम्ही जर तुमचा एक लाईक इतका महत्त्वाचा असतो ना. जर व्हिडिओ लाईक केला ना तर तो अजून पुढे 5 जणांना इम्प्रेशन दिले जाते व्हिडिओचे, म्हणजे ते सुद्धा मग म्हणजे पाहू शकतात. बघा इथे अशा प्रकारे फरशी वगैरे पुसून घेतली आता. आणि साधीच आहे आमचं घर, छोटंसं, फरशी पण साधीच आहे. तर तर तेवढं समजून घ्या. होईल कधीतरी, हीच आशा आहे की लवकरात लवकर होईल. श्री स्वामी समर्थ आहेतच पाठीशी. तर त्यांच्या आशीर्वादाने, तुमच्या आशीर्वादाने जर बघूया आता कधी सुद्धा घर छान असं होतं आहे. चला मग फ्रेंड्स, तुम्हाला कसा वाटला माझा आजचा छोटासा व्लॉग नक्की मला कमेंट करून सांगा. आणि भेटूयात आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी आपली काळजी घ्या. बाय.